आजचा दिवस तुमचा सुख आणि समृद्धीचा जाओ। आज आहे तर आज मी माझ्या घरी लक्ष्मी गुरुवारचा लक्ष्मी व्रत करणार आहे। त्याची मांडणी कशी करणार आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साध्या सोप्या पद्धतीत। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी इथे जागा स्वच्छ करून घेतलेली आहे, त्याच्यावरती एक रुमाल अंथरून घेतलेला आहे। त्याच्यावर आपल्याला आता इथे अक्षता वाहून घ्यायची आहे, म्हणजे देवीचा आपण इथे कलश ठेवणार आहे। तर इथे मी हे अक्षता घातलेले आहे, त्याला आपण असं अक्षता घालून घ्यायची आहे। ह्याच्यावर आपण कलश ठेवणार आहे। हळद पिंजर वाहून घेऊया। त्यानंतर हा आपल्याला पाण्याने भरलेला कलश आहे तो इथे ठेवायचा आहे। इथे पाण्याने भरून ठेवलेला कलश आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दुर्वा, फूल आणि 1 रुपयाचं नाणं घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हळद पिंजर घालून घ्यायची आहे। आपल्याला ह्या नारळाला सुद्धा 5 प्रकारची 5 फळांची पानं घालून घ्यायची आहे या कलशामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला हा श्रीफळ ठेवायचा आहे। हा देवीचा मुखवटा म्हणून आपण वापरलेला आहे, याला आपल्याला हळद पिंजर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवीला वस्त्र घालून घ्यायचं आहे। हे रेडीमेड वस्त्र मी आणलेलं आहे, मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे। याच्यावर आपण आवडीनुसार दागिने वेअर करून घेणार आहोत देवीला। छान असे दागिने आपण वेअर केलेले। आता आपल्याला मुखवटा लावायचा आहे देवीचा। तर इथे मी मार्केटमधून रेडीमेड असा मुखवटा आणलेला, खूप सुंदर असा आहे। आणि त्याला अशी मस्त अशी नाजूक अशी नथ लावलेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आपली लक्ष्मी। इथे मस्त अशी मी दागिने आणि मुखवटा लावलेला आहे, इथे नथ लावलेली आहे। आता आपल्याला हळद पिंजर लावून घ्यायचं आहे देवीला। त्यानंतर इथे 5 प्रकारची आपल्याला फळं ठेवायची आहेत, त्यालाही हळद पिंजर लावून घ्यायचं आहे। अक्षता व्हायची आहे, त्याच्यामध्ये फूल ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। म्हणजे देवीला गजरा किंवा वेणी आपण काही आपल्याला आवडेल अशा प्रकारे माळून घ्यायचं आहे। इथे छान असा गजरा माळलेला आहे देवीला। इथे पानसुपारी ठेवायची आहे आपल्याला। आता इथे पानसुपारी आणि 1 रुपयाचं नाणं सुपारी ठेवायचं आहे। ह्याच्यावरती आपल्याला हळद पिंजर व्हायची आहे। इथे आपण आता दिवा प्रज्वलित करणार आहोत। दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे मस्त समोर।
त्यानंतर त्या वाटीमध्ये आपल्याला दूध ठेवायचं आहे. ते आपल्या आवडीनुसार आपण हे फुलांनी सजवून घ्यायचं आहे छान असं. लक्ष्मीला चुनरी ओढून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या घरी महालक्ष्मीचे व्रत केले. हे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक आहे, याच्यामध्ये महालक्ष्मी व्रताची कथा सांगितलेली आहे, ती आपल्याला वाचायची आहे सकाळी आणि संध्याकाळी. सकाळपासून आपल्याला उपवास ठेवायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवून देवीला. अशा प्रकारे मी माझ्या घरी महालक्ष्मी व्रताची पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारे बघताय तुम्ही महालक्ष्मीचे रूप किती सुंदर आणि छान सुबक दिसत आहे. तर मी माझ्या घरी साध्या सोप्या पद्धतीत लक्ष्मी व्रत असे केले आहे. सुख आणि समृद्धीसाठी आपण हे व्रत करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.